तर सध्याच्या घडीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या मनात बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत. कारण हप्ते वितरणाला पुन्हा विलंब होण्याचे संकेत दिसत आहे. आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर हा प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता. किमान आज संध्याकाळपर्यंत वाट पाहायची आहे. आज जरी जी.आर प्रसिद्ध झाला तरी तुमचं वितरण हे जवळपास 20 तारखेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि आज जर वितरणासंदर्भातला जी.आर प्रसिद्ध झाला नाही तर मग सोमवारला वितरणासंदर्भातला जी.आर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. आणि तिथून 3 ते 4 दिवस त्यांची प्रोसेस असते. त्यानंतर राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा करत असतात आणि त्यानंतर वितरणाला सुरुवात होत असते. पण अजूनपर्यंत वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही किंवा कुठल्याही नेत्याने महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वितरणासंदर्भात अधिकृतपणे कुठेही भाष्य केलेलं नाही. वितरण नेमकं कधी होणार कुणालाही माहिती नाही. पण या संदर्भातले अंदाज हे बरेचसे प्रसार माध्यम असो किंवा युट्यूब चॅनल असो किंवा वर्तमानपत्र असो, बऱ्याच प्रसार माध्यमांवर याच्या काही संभाव्य तारखा समोर येत आहे. आपण सुद्धा वरिष्ठांकडून महिला व बालकल्याण विभागाच्या काही वरिष्ठ सूत्र असतात ज्यांच्याशी आमची ओळख असते, तर त्यांच्याकडून आम्ही माहिती काढलेली आहे. तर त्या संदर्भातली काय अपडेट आहे, नेमकं वितरण कधीपर्यंत सुरू होणार या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे. कारण 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. तर खरंच किती महिला अपात्र झाल्या, कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील आणि हप्त्याचं वितरण कधीपासून सुरू होईल, या संदर्भातला जी.आर कधी येईल या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता पाहत चला. व्हिडिओ खास तुमच्यासाठीच बनवलेला असतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सध्याच्या घडीला लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो 21वा हप्ता आहे, जो मार्च महिन्याचा हप्ता आहे, तो कधीपर्यंत वितरित होणार. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न येतो की 71 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. तर ही बातमी खरी आहे का? तर लाडक्याताईंनो, होय, ही बातमी जवळपास खरी आहे. ज्या महिलांनी केवायसी चुकीची केली होती अशा महिला सुद्धा अपात्र झाल्या आहे. आणि ज्या महिलांनी केवायसी केलीच नव्हती, काही कारणास्तव त्यांची केवायसी ही राहिलेली होती, तर अशा महिला सुद्धा आता अपात्र झालेल्या आहेत. पण केवायसी दुरुस्तीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. केवायसी तुम्ही 30 एप्रिल पर्यंत दुरुस्त करू शकता. त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेत सामावून घेतल्या जाईल. पण ज्या महिलांनी केवायसी केलीच नव्हती अशा महिलांसाठी सध्या तरी कसलंही ऑप्शन उपलब्ध नाही. तुम्ही एक काम करायचं आहे. महिला व बाल कल्याण विभागात तुमच्या जवळच्या तहसीलच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महिला व बाल कल्याण विभागात जाऊन तिथे तुम्ही तक्रार करायची आहे आणि तशी विनंती करायची आहे की आमच्यासाठी नवीन केवायसी करण्याची संधी ही उपलब्ध करून देण्यात यावी. त्यानंतर सरकार त्यावर विचार करेल आणि नक्कीच तुमची संख्या ही भरपूर आहे. कारण 71 लाख म्हणजे जवळपास अर्ध्या महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे संख्या ही फार मोठी आहे. तुम्हाला एक चान्स केवायसीचा नक्कीच मिळू शकतो आणि आपण आशा सुद्धा करूया आणि आपल्या व्हिडिओ मार्फत आपण सरकारला त्या संदर्भात विनंती सुद्धा करणार आहोत की नक्कीच या लाडक्या बहिणींना एक संधी नक्कीच द्यायला पाहिजे. तर आता प्रश्न दुसरा, हप्त्याचं वितरण नेमकं कधीपर्यंत होईल? तर हप्त्याच्या वितरणासाठी पहिले हप्त्या संदर्भातला जी.आर हा यावा लागत असतो. तर त्या संदर्भातला जी.आर हा आज येण्याची शक्यता आहे. जर आज आला नाही तर सोमवार मंगळवार पर्यंत जी.आर येईल आणि जी.आर हा सोमवार मंगळवार पर्यंत आल्याच्या नंतर तुमचं जे वितरण आहे ते 20 तारखेपर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे. जरी हप्ते वितरणाच्या हालचालीला वेग आलेला असला तरी सुद्धा हप्त्याचं जी.आर प्रसिद्ध करायला जर 2-3 दिवस लागले तर त्यांची काही प्रोसेस असते. 2 ते 3 दिवस त्यानंतर आदित्य तटकरे या घोषणा करत असतात आणि नंतर वितरणाला सुरुवात होते. आणि आता मागच्या प्रमाणे एका दिवसात वितरण होत नाही, वितरण हे 2 ते 3 दिवस चालत असते. त्यामुळे 20 तारीख हे तुमच्या वितरणाला येण्याची शक्यता आहे.
आता यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली असेल अशा महिला पात्र असणार आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत सुरळीत हप्ते मिळत आले असतील, ज्या महिलांना फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता मिळाला असेल तर अशा सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतच आहोत. जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.